नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी देवर्जन तालुका उदगीर जिल्हा लातूर इथे आहे। शेतकऱ्याचं नाव आहे शुभम शिवाजी पांचाळ। यांच्या तुरीमध्ये साधारण एक महिन्यापूर्वी तुरीमध्ये तुरीचे काही झाड हे वाळत होते। हा जो प्रकार आहे तो फिजिओरियम वगैरे ह्याच्यामध्ये वाळत होते म्हणून यांना टेन्शन आलं। हे बघा पूर्ण मुळा कुजलेले आहेत, मुळावरचं कातड जे आहे ते पूर्ण सडून गेलंय। हा जो प्रकार आहे तो बुरशीचा असतो आणि इथं बुरशी लागल्यानंतर मुळा सडल्यानंतर ते झाड वरची येतं, स्पॉट वगैरे येतात आणि झाड पूर्ण वाळतं। झाडच नाही तर पूर्ण शेत पूर्ण पिवळे पडतात, त्याला आपण मरलं म्हणतो किंवा उमळली असं म्हणतो। हा जो प्रकार आहे, हा जो प्रताप आहे तो फक्त बुरशीजन्य रोगाचा आहे, बुरशीचा आहे। आणि या बुरशीसाठी काम करण्यासाठी त्यांनी थोडं चिंता व्यक्त केली। देवर्जनच्या अनिकेत कृषी सेवा केंद्रामध्ये दुकानदाराला त्यांनी बोललं आणि यांनी तुम्ही वार्डन अगोदर बियाण्याला वापरलं होतं, ते बीज प्रक्रियेसाठी वापरलेलं यांना आयडिया होती आणि दुकानदारांनी आयडिया दिली। मग तुम्ही काय केलं नेमकं? असं वाळत होती, एक पाणी म्हणजे भरपूर पाऊस झाल्यामुळे ही तूर वाळत होती। तर मी अनिकेत कृषी सेवा केंद्राला भेट देऊन वार्डन, ह्युमिक पॉवर, ॲग्रोस्टारचं आणि नॅनो डीएपी वापरलेला आहे। नॅनो डीएपी, वार्डन एक्स्ट्रा आणि ह्युमिक ॲसिड तिन्हीचं मिश्रण केलं। 200 लिटर पाणी आणि 400 मिली वार्डन एक्स्ट्रा, डीएपी नॅनो डीएपी 1 लिटर आणि ह्युमिक 400 ग्राम असं यांनी मिश्रण केलं। आणि ते मिश्रण केलेलं कसं पाण्यात तुम्ही कसं टाकलेलं? मी 200 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि तरी चार्जिंगच्या फवाऱ्याने याला ड्रिचिंग केलेलं आहे। सकाळी चार्जिंगच्या फवाऱ्याचं समोरचं जे नोझल आहे जिथं स्प्रिंकलर होतात ते नोझल काढून त्यांनी असं सोडलं आहे। आता सोडून किती दिवस झाले? सोडून 15 दिवस झाले। 15 दिवसात जो फरक आहे, आता आम्ही सडकेपासून इथपर्यंत, आता तुमचं शेत वगैरे आम्ही पाहिलं, तिकडे इकडे काय फरक वाटतोय? इकडं फरक आहे बघा, पिवळं जास्तपणा, पिवळी कळान मर जास्त आहे, मर जास्त आहे, झाडाची फांटे वगैरे कसे कमी आहे, पानाची कळा पिवळी आहे, म्हणजे मरकट कसतर बुरकट असं आहे आणि इकडची तजेलदार आहे। ही कळ्या बघा, हे सगळं हा जो फरक आहे तो वार्डन एक्स्ट्रा आणि नॅनो डीएपी आणि ह्युमिकचा आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना आग्रह आहे की तूर हे चांगलं पीक, पैसे देणारं पीक आहे, नगदी पीक आहे। आणि या पिकाकडे जेव्हा आपण ड्रेंचिंग करायची गरज असते तेव्हा सोयाबीन काढणे आणि रोजगाराच्या पाठीमागे लागतो। त्या काळामध्ये जर आपण इथं ड्रेंचिंग केली असती तर बऱ्याच जणांच्या तुरी वाचतात। आजही तुरी मरण्याच्या तयारीमध्ये आहेत, जिथं तुमच्या जमिनीमध्ये बुरशी लागलेली आहे आणि त्या बुरशीला कंट्रोल करण्यासाठीचा एकमेव पर्याय म्हणजे वार्डन एक्स्ट्रा आहे। वार्डन एक्स्ट्रा 400 मिली एका एकरासाठी 200 लिटर पाण्यामध्ये घ्या आणि जर समजा तुम्हाला आणखीन खर्च करा वाटला तर नॅनो डीएपीची जोड द्या, ह्युमिकची जोड द्या। ह्युमिक म्हणजे पांढऱ्या मुळा वाढवण्याचं काम करतं आणि मूळ हे झाडांचं फार महत्त्वाचा घटक आहे। त्यासाठी मुळावर काम करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला शेंड्याला फुलं, भरपूर शेंगा आणि भरपूर उत्पन्न मिळेल। आता ह्या अवस्थेमध्ये आता फुल आणि डिरीची अवस्था आहे, अशा अवस्थेमध्ये स्प्रे जर करायचा असेल तर बेस्ट ॲग्रोचं ट्रायकलर नावाचं बुरशीनाशक घ्या किंवा बेस्टलाईन नावाचं बुरशीनाशक घ्या, एखादं कीटकनाशक घ्या आणि डोंगल नावाचं औषध कंपल्सरी 5 मिली प्रमाणानं 15 लिटरच्या पाण्याला फवारा आणि तुरीमध्ये हमखास उत्पन्न घ्या। अनुभव हीच खात्री। यांनी ड्रेंचिंग केली, तुम्ही देखील वार्डन एक्स्ट्राची ड्रेंचिंग करा आणि ज्यांना हरभरा पेरायचा आहे अशा लोकांनी वार्डन एक्स्ट्राची बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरू नका। कारण तर यावर्षी कमी काळामध्ये जास्त पाऊस झाला आणि जमिनीमध्ये जी बुरशी आहे ती बुरशी जास्त उद्रेक करण्याचा यावर्षी चान्सेस जास्त आहेत। त्यासाठी वार्डन एक्स्ट्राची बीज प्रक्रिया करा, वार्डन एक्स्ट्राची आळवणी करा आणि ऊस जर तुम्ही लागवड करत असाल तर वार्डन एक्स्ट्राची बेणे प्रक्रिया केल्याशिवाय आपल्या शेतीच्या पिकाच्या लागवडीला सुरुवात करू नका। याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, वार्डन एक्स्ट्रा हा एक चांगला पर्याय आहे। तुम्ही फवारणी झाली नाही, कुठलीच फवारणी नाही, फक्त यांनी आळवणी केली आहे। इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? ही वार्डन एक्स्ट्रा आणि ह्युमिक पॉवर आणि नॅनो डीएपीचा वापर करावा, 100% करा। ऊसात देखील हे तिन्ही औषधाची आपण आळवणी करू शकतो। ऊसाला देता येतं, प्रत्येक पिकाला जर असं दिलं तर मुळावर फार मोठं काम होणार आहे, मुळातली चांगली क्रांती होणार आहे आणि उत्पन्न चांगलं मिळणार आहे। धन्यवाद।